नमस्कार. सोडा न घालता, पाण्याचा एकही थेंब न घालता भजी बनवल्यामुळे ही खूपच कुरकुरीत झाली आहे. ही वेगळ्या पद्धतीची बटाटा भजी फक्त 10 मिनिटात होतात. प्लेटमध्ये गरम गरम कुरकुरीत बटाटा भजी, हातात गरम गरम वाफाळता चहा व बाहेर मस्त असा पाऊस, असा एन्जॉय करायला कुणाला आवडणार नाही. भजी बनवण्यासाठी आपण 2 मोठ्या आकाराचे बटाटे साले काढून घेतले आहेत व ती पाण्यात ठेवली आहेत. बटाटे कच्चे आहेत, उकडलेले नाहीत. एका भांड्यात पाणी ओतूया, त्यात बटाटे किसूया. त्यामुळे बटाट्याचा किस काळा पडणार नाही. बटाटे किसण्यासाठी मोठी किसणी घेतली आहे, त्यामुळे बटाट्याचा किस मोठा होईल. किस लांब व मोठा पडला पाहिजे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने बटाटे किसून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किस लांब व मोठा झाला आहे. बटाट्याचा किस 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. बटाट्याचा किस हाताने पिळून घेऊया. हा एका बोलमध्ये ठेवला आहे. सर्व किस बोलमध्ये ठेवला आहे. उभा व पातळ कापलेला एक मध्यम कांदा, मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या पाणी न घालताच वाटून घेऊया. लसूण व हिरव्या मिरचीचे वाटण, हळद पाव छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा, ओवा अर्धा छोटा चमचा. हा हातावर चोळून घालूया, त्यामुळे भजीला छान असा फ्लेवर येतो. जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ, हिंग पाव छोटा चमचा, बारीक कापलेली कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही कुरकुरीत कांदा भजी व बटाटा कापाची भजी ह्याला खूपच छान रिस्पॉन्स दिला आहे. त्याप्रमाणेच ही भजी तुम्हाला खूप आवडतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे ही नवीन पद्धतीची बटाटा भजी सर्वांनाच बनवून खाता येईल. 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ. बटाटा भजीसाठी आपण 1 कप बेसन पीठ घेतले आहे. ह्यात थोडे थोडे बेसन पीठ घालून मिक्स करूया. बटाटा व कांद्याला पाणी सुटते, त्यामुळे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला बेसन पीठ थोडे कमी किंवा थोडे जास्त लागू शकते. बेसन पीठही जास्त घातले तर भजी कुरकुरीत होत नाहीत. ही भजी बनवायला फक्त 10 मिनिटे लागतात. घरातील साहित्यात बनवता येत असल्यामुळे पावसाळ्यासाठी हे परफेक्ट स्नॅक आहे. तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीत होतात, तेल शोषून घेत नाहीत व भजीला आकार छान येतो. थंड झाल्यावर सुद्धा कुरकुरीत राहतात. पाणी न घालताच पीठ भिजवले आहे. कढईत तेल गरम केले आहे. तेलात भजी सोडूया. भजी थोडीशी पसरून सोडूया, गोल करू नयेत. गॅसची फ्लेम मिडियम आहे. ह्या भजीला कोणताही आकार देऊ नये. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळूया. भजी मधून मधून हलवावी, त्यामुळे ती व्यवस्थित तळतात, एकसारखी तळतात, कुरकुरीत होतात. ही भजी खाताना बटाटा व कांद्याची मस्त अशी चव येते. ही तळले आहेत, कुरकुरीत झाले आहेत. भजीबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची तळूया. मिरच्या मध्ये कापल्या आहेत. कापल्या नाही तर त्या तेलात घातल्यावर फुटतात आणि तेल अंगावर ओढते. मिरची तळताना थोडे लांब उभे राहूनच तळावे. भजी तळत आल्यावर त्यातच मिरच्या तळल्या तर मिरचीचा खूप छान फ्लेवर भजीला येतो. भजी खूप टेस्टी झाली आहेत, कुरकुरीत झाली आहेत, तेल शोषून घेतले नाही. आता बटाट्याच्या भजीबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, 1 लहान आकाराचा कांदा, दही 1 मोठा चमचा, डाळव 1 मोठा चमचा. हे नसेल तर भाजलेले शेंगदाणे वापरू शकता. साखर अर्धा छोटा चमचा, अर्धा मोठा चमचा लिंबाचा रस, 1 इंच आल्याचे तुकडे, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, 2 हिरव्या मिरच्या, पुदिना 10 ते 12 पाने, चवीनुसार मीठ. पाणी न घालताच वाटून घेऊया. हिरवीगार व ताजी चटणी तयार आहे. ही फ्रीजमध्ये ठेवली तर 2-3 दिवस सहज टिकते. मुलांना देताना वरून थोडासा चाट मसाला घालू शकता. तळलेल्या मिरचीवर थोडेसे मीठ. मिठामुळे ह्या मिरच्या रुचकर होतात. संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा पाऊस पडताना पाहुणे आल्यावर अशी भजी बनवू शकता. अशी भजी मुलांनाही खूप आवडतात. तयार आहे नवीन पद्धतीने बटाटा भजी.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.